नमस्कार मंडळी, शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. लहान मुलांना काहीतरी पौष्टिक हेल्दी द्यावं हे प्रत्येक आईचं असं मत असतं आणि मुलं ती कानउघड करतात खाण्यासाठी. तर त्याच पद्धतीने आपण आज मुलांसाठी हेल्दी असा दुधापासून बनवलेला हा पदार्थ बनवणार आहोत. तुम्ही कधी केलाय का हा पदार्थ? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता, मोठ्यांच्याही टिफिनला देऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया. इथे मी 1 लिटर दूध, फुल क्रीम दूध घेतलं आहे. आता हे दूध चांगलं असं तापवून घ्यायचं आहे. दुधामध्ये थोडंसंही 1 थेंबही पाणी टाकायचं नाही आहे. चांगलं उकळी येईपर्यंत त्याची वाट बघायची आहे. जास्त हे दूध उकळत बसायचं नाहीये. 1-2 उकळी आली की आपल्याला ते गॅस बंद करायचा आहे. इथे आपल्याला दुधापासून पनीर बनवायचे, मसाला पनीर. इथे मी कढीपत्ताची पानं घेतली, चिरून टाकली, कोथिंबीर चिरली, पुदिन्याची पानं चिरून टाकली, जिरेही 1 छोटा चमचा घेतलाय आणि इथे मी मिक्सरमध्ये मोठी मिरची बारीक करून घेतली, जाडसर तीही टाकली. आपल्याला आज मसाला पनीर बनवायचे, मसाला पनीरचे पराठे. इथे मी 1 चमचा लिंबाचा रस टाकून घेतलाय. दुधापासून पनीर वेगळं व्हायला लागलं की लगेच ही प्रोसेस थांबवायची आपल्याला. थोडंसं अजून 1 चमचा लिंबाचा रस लागणार आहे, म्हणून मी अजूनही टाकला त्यामध्ये. बघू शकता तुम्ही आता पनीर वेगळं व्हायला लागले, दुधापासून पनीर बनायला लागले. आता गॅस बंद करायचा आपल्याला आणि हे सगळं पनीर आपल्याला या चाळणीतून गाळून घ्यायचे. बघू शकता पाणी खाली सगळं पडलंय पनीरचं आणि वरती फक्त पनीर राहिले. आता ह्या पनीरमध्ये लिंबाचा आंबटसा असा पणा राहिलाय, तर तो आपल्याला असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे, त्यातला आंबटपणा जाण्यासाठी. नाहीतर तो आंबूसपणा आपल्या पराठ्यालाही लागेल. मसाला पनीर हे मसाला पनीरचे पराठे अप्रतिम लागतात खायला. हे पाणी जे शिल्लक राहिले ते आपल्याला पुढे लागणार आहे, त्यामुळं ते तसंच बाजूला ठेवायचे, फेकून द्यायचं नाही आहे. आता हे पनीर या भांड्यामध्ये काढून घेते. आता यामध्ये मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. गव्हाच्या पिठापासून आपल्याला आता हे पराठे बनवायचे. हे पनीर आपल्याला या पिठामध्ये सगळं एकजीव करून घ्यायचे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता हे जे पाणी शिल्लक होतं पनीरचं, तर ते आपण यामध्ये थोडं थोडं करून ॲड करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला या पनीर आणि या पिठाचं पूर्ण एकजीव करायचं आहे. त्या दोघांना असं चोळून चोळून घ्यायचे आणि पूर्ण ते एकजीव करून घ्यायचे. पनीरचे तुकडे असे लागले नाही पाहिजे, आपल्याला पूर्ण एकजीव त्या पिठामध्ये झाले पाहिजेत आणि चांगलं असं मळून घ्यायचे आपल्याला. जसं तुम्ही चपात्याचं पीठ मळतात त्याचप्रमाणे हे पीठही मळायचे. जास्त घट्टही मळायचं नाही, जास्त पातळही मळायचं नाही, मध्यम असं मळायचे. थोडंसं 1 चमचा तेल टाकून मी हे परत चांगलं मळून घेणार आहे आणि आता यावर झाकण ठेवून 5 मिनटं तसंच मी बाजूला ठेवणार आहे. तोपर्यंत आता त्यासोबत लागणाऱ्या चटणीची तयारी करून घेऊया. इथे मी 3 पिकलेले टमॅटो घेतले, 2 कांदे घेतले, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं घेतलेलं आहे, लसूण नाही घेतला आहे. इथे आता हे कांदे मी असे मोठे मोठे चिरून घेते, बारीक नाही चिरायचे. आपल्याला याची चटणी बनवायची आहे. टमॅटोही चांगले कट करून घेते मोठे मोठे. आता कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये 1
1.5 चमचा छोटे चमचे मी तेल टाकून घेतले। त्यामध्ये आता हा कांदा परतून घ्यायचा आहे। त्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याही टाकून घ्यायच्या आहे 3 घेतल्या। तुम्हाला ही चटणी कितपत तिखट हवी आहे ते त्या अनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता। इथे आल्याचे तुकडेही टाकून घेतले मी। नंतर हे टोमॅटोही टाकून घेते। ही चटणी मी हिरव्या मिरचीपासून बनवणार आहे। तुम्हाला हवं आहे तर तुम्ही लाल मिरचीचाही त्यामध्ये वापर करू शकता, पण हिरव्या मिरचीची ही चटणी अप्रतिम लागते, खायला भन्नाट लागते, खूप चव लागते या चटणीला। आता हे सगळं भाजून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामधून हे काढून घ्यायचे, चांगलं बारीक करून घ्यायचे। बघू शकता बारीक करून घेतलंय मी, चांगलं बारीक वाटून घेतलंय। आता लगेच याला फोडणी देऊन घेऊया चटणीला। 1 चमचा तेल टाकलंय मी। यामध्ये छोटा चमचा जिरे टाकून घेतली, कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि हळदही 1 छोटा चमचा। आता हे सर्व हलवून त्यामध्ये या चटणीचं हे मसाला टाकून घ्यायचा आहे, चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला, त्यामध्ये थोडंसं 2-3 मोठा चमचे पाणी टाकून मी ते सगळं त्यामध्ये टाकून घेतलं। आता याला असंच थोडंसं उकळी येऊ द्यायची, थोडंसं शिजू द्यायचे झाकण ठेवून 1-2-3 सेकंद। बघू शकता तुम्ही चांगली ही चटणी आपली शिजली आहे, चांगली झाली आहे। आता हे बाजूला ठेवूया आणि आता लगेच पराठे बनवायला घेऊया। पराठे बनवायचं म्हणलं की आपल्या नेहमीच्या प्रमाणे जसं सारण बनवा वगैरे ती खूप लांब प्रोसेस जाते आणि वेळही त्यात जातो। मुलंही आवडीने खातात, पण काही मुलांना ते सारण भरलेले पराठे वगैरे जास्त आवडत नाही, कारण ते खाताना वेगवेगळे पडतात किंवा ते वेगळं राहतं, ते त्यातलं सारण बाजूला काढतात वगैरे, भरपूर त्यांचं प्रॉब्लेम्स असतात। तर या पद्धतीने आपण जर मसाला पनीरचे पराठे या पद्धतीने जर बनवले तर मुलांच्या हे सर्व पनीर त्यांच्या पोटात जाणार आहे आणि खूप असं पौष्टिक त्यांना मिळणार आहे। हेल्दी आणि टेस्टीही हे पराठे बनतात। हे पराठे तुम्ही असेच चपाती जसं बनवतो त्या पद्धतीने तुम्ही जाड मोठेही बनवू शकता। पातळही जरी तुम्ही हे पराठे बनवले तरीही हे सकाळी जर बनवले तर संध्याकाळपर्यंत हे पराठे असेच मऊसूद राहतात, अजिबात कडक वगैरे होत नाही, वातडे होत नाही। मुलांच्या टिफिनला किंवा मोठ्यांच्या टिफिनलाही तुम्ही हे पराठे देऊ शकता। आता हे एक करून मी सगळे पराठे सगळे बनवून घेते। पराठे बनवून झाले, चटणीही बनवून झाली आहे मस्तपैकी। आता हे आपलं ताट बनवून घेते नाश्त्याचं। सकाळचा नाश्ता असो किंवा 4 वाजता छोट्या भुकेसाठीही तुम्ही हे बनवू शकता, मुलांना टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता हेल्दी। हिरव्या मिरचीची चटणी अप्रतिम होते, नक्की ट्राय करा, खायलाही भन्नाट लागते। त्यामध्ये मी लसूण वापरला नाही आहे, फक्त आल्याचं प्रमाण वाढवलं आहे मी। बघू शकता पराठा किती मऊसूद झालेला आहे आणि सगळं पनीर त्यामध्ये एकजीव झालेलं आहे। आजची ही मसाला पनीरची रेसिपी, मसाला पनीर पराठ्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट